म्हणजे अजित मांढरे आमचे प्रतिनिधी सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत। अजित, कशी तयारी झाली आहे? कसा पोलीस बंदोबस्त तिथे दिसतोय? किती उत्कंठा आहे सगळ्या उमेदवारांमध्ये? नक्कीच भूषण, या संपूर्ण भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी एपीएमसी मार्केटमध्ये मतमोजणी होते त्या मतमोजणीच्या बाहेर जो मानपा रोड आहे तो पूर्णपणे बाजूने 12 ते 2 वाजेपर्यंत बंद करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उत्तम अशी सोय केलेली आहे, उत्तम अशी व्यवस्था ठेवलेली आहे। आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, आपण त्यांना विचारूयात। आयुक्त साहेब, नेमकी आता काय तयारी झालेली आहे आणि साधारणपर्यंत कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे? आम्ही 117 कॉन्स्टिट्युन्सीसाठी एकूण 139 टीम आम्ही काउंटिंगसाठी तयार केलेली आहे आणि एके वेळेस सगळं कॉन्स्टिट्युन्सी काउंटिंग सुरू होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने बंदोबस्त पण पोलीस घेतलेली आहे। आम्हाला अपेक्षित आहे 10 वाजता सुरू होईल शार्प आणि 12पर्यंत आम्हाला सगळं पूर्ण करायसाठी आम्ही प्लॅनिंग करतो आणि 1 वाजतापर्यंत शेवटचा निकाल होईल। आपण पाहिलं की निवडणुकांमध्ये महिनाभर या निवडणुका सुरू होत्या। या निवडणुकांमध्ये कुठे बोगस मतदान झाल्याची तक्रार होती, कुठे हल्ला झाल्याची तक्रार होती, कुठे कार्यकर्ते आपापसात भिडले होते। या सर्व अशा प्रकारांमुळे कुठे आपल्या प्रक्रियेला कुठे बाधा येते का, किंवा निवडणूक जी होती तीमध्ये कुठे आचारसंहितेचा भंग असेल किंवा अशा काही अनेक प्रकारांमुळे निवडणुकीचं काम जे होतं ते कुठे लांबलं होतं किंवा त्यावर कुठे इफेक्ट झाला होता का? आमच्याचे उद्देश फ्री, फेअर, ट्रान्सपरंट अँड पीसफुल इलेक्शन कंडक्ट करायचे होते। त्याच्यामुळे काय छोट्या मोठ्या घटना झाल्या तर आम्ही चांगल्या पद्धतीने आणि एकदम कठोर कार्यवाही घेतली होती। त्याच्यामुळे आम्हाला कुठल्या ठिकाणी कुठल्या लांब करायचं किंवा कुठल्या ठिकाणी अडचणमध्ये आम्ही पडलेले नाही। आमच्या पोलिंग प्रक्रिया व्यवस्थित पार पडली। आता काउंटिंग अजून 2 तासात संपेल। सर, सर्वच पक्षांनी आपापले अंदाज बांधलेले आहेत। आमच्या एवढ्या जागातील, त्यांच्या तेवढ्या जागा येतील। अनेक तज्ज्ञांनी देखील आपल्या जागांबाबत सांगितलेलं आहे क्लीन स्वीपमध्ये येतील म्हणून। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा काय अंदाज आहे? साधारणपणे सत्ता परिवर्तन होईल की नाही, एवढा एका शब्दात? मी निवडणूक अधिकारी असल्यामुळे याच्या संदर्भात मी उत्तर देऊ शकत नाही। धन्यवाद। नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की निवडणूक अधिकारी आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नेमकं त्यांचा अंदाज बांधता येत नाही। पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अनेक असे अधिकारी आहेत, बडे अधिकारी आहेत, जे वर्षानुवर्षे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेशी संबंधित आहेत, काम करत आहेत। असे जे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मतदान कमी झाल्याने सत्ता परिवर्तन होण्याच्या जवळपास शक्यता नाही आहे। पण भाजप आणि सेना या दोघांमध्ये चुरस राहील। शेवटी जे नवीन मतदार आहेत 4% आणि 27 गाव हे डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहेत। पण कमी मतदान झाल्यामुळे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन होणार नाही, असं कल्याण डोंबिवलीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। भूषण, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।